स्क्रीन शेअर. ठीक आहे, दिसते. तर इथं व्ही लुकअप यूज करायचं आपल्याला, बरोबर. आता हा समजा एक शीट दिलेली तुम्हाला या ठिकाणी, शीट 1 आणि शीट 2, बरोबर. शीट 1 मधून हा कंप्लीट डेटा आहे, पूर्णपणे डेटा आहे. आणि शीट 2 मध्ये हा इनकम्प्लीट डेटा आहे, बरोबर. मग या ठिकाणी पण काय दिलेलं आहे आपल्याला, डेटा ऍक्सेस करायचा आहे. आणि या ठिकाणी पण डेटा ऍक्सेस करायचा आहे, बरोबर. सिटी आहे, कस्टमर आयडी आहे, या ठिकाणी पण काय सिटी आहे, कस्टमर आयडी आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पण हा जो डेटा आहे तो व्ही लुकअपने यूज होतो, आणि हा जो आहे तो इंडेक्स मॅचने यूज होतो. कारण हा मोबाईल नंबरच्या या साईडला एक डेटा आहे आणि मोबाईल नंबरच्या या साईडला एक डेटा आहे, बरोबर. तो फर्स्ट आपण ट्राय करूया प्रॉब्लेम काय आहे. इज इक्वल टू व्ही लुकअप, बरोबर. ठीक आहे. व्ही लुकअप, लुकअप व्हॅल्यू काय आपल्याकडे मोबाईल नंबर त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी युनिक जो आहे तो काय आहे, मोबाईल नंबर, बरोबर. मग मोबाईल नंबरला आपण काय केलं, व्ही लुकअप दिला, लुकअप व्हॅल्यू म्हणतो आपण. कधी कुठलाही फॉर्म्युला थोडासा केअरफुली जर पाहिला तर सगळं आन्सर त्याच ठिकाणी दिलेलं असतं. ठीक आहे. व्ही लुकअप ला तर लुकअप व्हॅल्यू मागते, स्टेप बाय स्टेप बघायचं, कॉमा कॉमा दिल्यानंतर काय काय विचारते. ठीक आहे. लुकअप व्हॅल्यू काय मागते, आपल्याकडे जे युनिक आहे दोन्ही टेबल मध्ये ते. आपल्याकडे मोबाईल नंबर आहे, बरोबर. मोबाईल नंबर दिला, त्याच्यानंतर कॉमा, बरोबर. दुसरं काय विचारते, टेबल ऍरे, म्हणजे कुठून आउटपुट घेणार आहे आपण, तो टेबल ऍरे. मग शीट 1 मध्ये जाऊन हा पूर्ण टेबल काय केला आपण, सिलेक्ट केला. ठीक आहे. हा झाला तुमचा टेबल ऍरे, कॉमा. त्याच्यानंतर काय विचारते, कॉलम इंडेक्स नंबर. ठीक आहे. तर कॉलम इंडेक्स नंबर मध्ये सिटी कोणत्या पोझिशनला आहे या टेबल मधून, याच्या पुढं 2 नंबरला आहे, बरोबर. म्हणजे इथून पुढेच घ्यायचं आपल्या 2 नंबर. मोबाईलच्या नंतर लगेच सिटी आहे, मोबाईलचा एक कॉलम, दुसरा 2 कॉलम, 0 एंटर केलं. आला का तो, नाही आला. ठीक आहे. परत याच्यामध्ये इंडेक्स मॅच वापरून बघूया. इज इक्वल टू व्ही लुकअप. ठीक आहे. लुकअप व्हॅल्यू परत हेच दिली, सेम, कॉमा. टेबल ऍरे पण सेम, हा दिला पूर्ण टेबल ऍरे, कॉमा. आता काय करायचं, मॅच. लुकअप मध्ये मॅच यूज करायचा आपल्याला. मॅच यूज केलं, मॅच यूज केल्यानंतर परत इथे यायचं. ठीक आहे. हा, मॅच यूज केलं या ठिकाणी, इथं इथे येऊन मॅच यूज करायचं होतं तरी चालतंय. मॅच यूज केल्यानंतर आता आपण कुठला आउटपुट घेतोय, सिटी मधला, बरोबर. म्हणून मी आता लुकअप व्हॅल्यू याच्या मॅच मध्ये काय करायचं, त्याच्या टॉपची घ्यायची कधी पण, त्याच्यावरती काय आहे म्हणजे आपण कोणत्या सेल मध्ये कुठला आउटपुट घेतोय तो मॅच द्यायचा. म्हणजे आपण सिटीचं पाहिजे सिटी, कस्टमर आयडी असतं तर कस्टमर आयडी, झिप कोड मध्ये आपण काम करत असतो तर झिप कोड. मग सध्या सिटीचं काय करतोय आपण, हे घेतो म्हणून सिटीला सिलेक्ट करा, हे रिमूव्ह करायचं, सिटी. ठीक आहे. सिटीला दिला, कॉमा. आता काय काय विचारते परत, लुकअप ऍरे, बरोबर. लुकअप ऍरे शीट 1 मध्ये काय करणार मग तुम्ही, हा लुकअप ऍरे असणार तुमचा, हा टोटल. समजा हा टोटल लुकअप ऍरे हेडिंग वाला, सिटी ज्याच्यामध्ये आहे तो हेडिंग वाला पूर्णपणे लुकअप ऍरे घेतला. ठीक आहे. कॉमा, काय केलेला, 0. हे झालं, मॅथचा 0 बंद झाला, कॉमा. आता 0 कोणाचा बंद करायचा, व्ही लुकअपचा. आता इंडेक्स नंबर द्यायची गरज नाही, कारण त्यासाठी काय केलं आपण, मॅच घेतले. आपण काय करत होतो आधी, कोणत्या कॉलम मधला पाहिजे, 2 3 4, तो न घेता मॅच घेतला, मॅचचा 0 देऊन बंद केला. आता लुकअपचा 0 देऊन बंद केला आणि एंटर केलं, तरी नाही येते. का तर तो पुढच्या साईडला आहे. मग कधी येणार आहे तो, आता इंडेक्स इंडेक्स मॅच वापरायचं. काय वापरायचंय, इंडेक्स.
इंडेक्स घेतलं. आता काय मागते तो ऍरे. ठीक आहे, पूर्ण ऍरे सिलेक्ट केलं. आता ऍरे सिलेक्ट करत असताना इंडेक्सचा ऍरे जेव्हा आपण सिलेक्ट करतो ना, त्यावेळेस हेडिंग सोडून द्यायची. ठीक आहे, इंडेक्स ऍरे आणि हेडिंग सोडून पूर्ण डेटा सिलेक्ट करायचा. ठीक आहे, कॉमा. आता काय विचारते त्याला, रोल नंबर किंवा कॉलम नंबर. त्या ठिकाणी मग मॅच सुरू करायचं सरळ. आणि व्ही लुकअप आणि एच लुकअप जर घेत असतात तर सिंगल मॅच असते, आणि इंडेक्स मध्ये मॅच वापरायचा असेल तर 2 वेळा मॅच असते. ठीक आहे, एक होरिझोंटल साठी आणि एक व्हर्टिकल साठी. सो मॅच यूज केलं इथून कॉमा देऊन. मॅच इथे यायचं सेकंड टू टू मध्ये यायचे. आता मोबाईल नंबर आहे आपल्याकडे, बरोबर. फर्स्ट मॅच काय देऊ शकतो आपण, मोबाईल नंबर आहे. दुसरा सिटी. फर्स्ट दिला मॅच साठी मोबाईल नंबर कॉमा. आता मोबाईल नंबरचा ऍरे कुठं आहे, इथं. एवढा सिलेक्ट कर. हेडिंग नाही घ्यायची, कारण आपण टोटल हेडिंग सिलेक्ट केली होती का नाही. हा सिलेक्ट करायचा, कॉमा द्यायचा, 0 द्यायचं, क्लोज करायचं, कॉमा द्यायचा आणि दुसरा मॅच सुरू करायचा. हा झाला मोबाईल नंबरचा मॅच. आता सिटीचा मॅच आहे. मॅच सुरू केलं, 2 नंबर मध्ये आलो आणि सिटी. ठीक आहे, कॉमा. आता ह्याचा ऍरे कुठे आहे, पूर्ण रो मध्ये दिसली तुमची, पूर्ण रो ही वाली हेडिंग वाली, ती पूर्ण रो त्याची. त्याला सिलेक्ट करायचं, केलं, कॉमा, 0. आलं का आता. म्हणजे इंडेक्स मॅच कुठेही चालते, व्ही लुकअप इथं चालते, कारण हे पुढे इज इक्वल टू व्ही लुकअप मोबाईल नंबर कॉमा टेबल आहे. आता मोबाईल नंबर पासूनच पुढे द्यायचं आहे, कारण सिटी वगैरे सगळं पुढेच आहे. मोबाईल नंबर 1 नंबरला सिलेक्ट झाला पाहिजे टोटल टेबल म्हणून. कॉमा 0 टू कॉमा 0, म्हणजे 2 नंबरला आहे. मोबाईल पासून 2 नंबरला सिटी आहे. आलं का. सॉरी, लोन घ्यायचं होतं ना आपल्याला. लोन किती नंबरला आहे बघा आता, सिटी पासून 1 2 3 4 5 6 6 नंबर. मग इथला इंडेक्स फक्त काय करायचं, चेंज. ते 2च्या जागी काय आलं पाहिजे, 6. आलं का. या पण असं. तर याला आपण इथून घेऊ शकतो. आता या साईडला ट्रॅक करायचं मला, ते ऍज इट इज. तर ते होतंय का आता, नाही होत, पण व्हायला पाहिजे ना. एक फॉर्म्युला लावला की तो खाली लागतोय, पण या साईडला ट्रॅक नाही होत. मग का बरं तो होतोय, तर आपण त्याला लॉक नाही केलं. काय नाही केलं, लॉक. ठीक आहे, लॉकची प्रोसेस करायची. इज इक्वल टू व्ही लुकअप लुकअप व्हॅल्यू. आता ही जी व्हॅल्यू असते, आपण ह्याला कसं ड्रॅग करतोय, खाली व्हर्टिकली, म्हणजे एका कॉलम मध्ये असल्यावर किती वेळा लॉक करायचं म्हणलं होतं, 3 वेळा. F4 ने लॉक करायचं, फर्स्ट, सेकंड, थर्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे यायचं मेन टेबल मध्ये. टेबल ऍरे काय दिला आपण, या मोबाईल नंबर पासून. कुठे गेला मोबाईल नंबर, इथे. हा पूर्ण पुढे सगळा द्यायचा. ठीक आहे, मोबाईल नंबर. इंडेक्स मध्ये फक्त हेडिंग नाही घ्यायचं, व्ही लुकअप एच लुकअप मध्ये टोटल घ्यायचं, काहीच सोडायचं नाही. याला किती वेळा लॉक करायचं, 1 वेळा. जिथून आपण आउटपुट घेतोय मेन टेबल पासून, त्याला कधी 1 वेळा लॉक करायचं, F4 कॉमा. आता हे न देता काय करायचंय आपल्याला आता, आता हे कॉलम नंबर न देता दुसरं काय देऊ शकतो आपण. एक तर कॉलम नंबर दिला, पण ते चेंज करावं लागतं, बरोबर. त्यासाठी काय करायचं, मॅच. मॅच यूज करावं लागतं, बरोबर. मॅच यूज केलं. मॅच साठी काय, लुकअप व्हॅल्यू, हे लोन, बरोबर. लोन दिलं. आता लोनला किती वेळा लॉक करणार, लोन, लोन सब टाईप ब्रँच, हे कसं आहे, होरिझोंटल आहे. होरिझोंटल किती वेळा लॉक करायचं, 2 वेळा. मोबाईल नंबर कशी होते, उभे, व्हर्टिकल, म्हणून 3 वेळा. लोनचा कसा आहे, हेडिंग, म्हणजे एकानंतर एक हेडिंग कुठे, होरिझोंटल. होरिझोंटलला 2 वेळा लॉक करायचं, 1 2 कॉमा. लुकअप ऍरे काय,
हेडिंग मोबाईल नंबर पासूनची पूर्ण हेडिंग केली सिलेक्ट. याला एक वेळा लॉक म्हणजे मेन टेबल मधून तुम्ही काही घ्या, उभं आडवं पूर्ण टेबल काही सिलेक्ट करा, त्याला एक वेळा कॉमा 0 आणि 2 वेळा क्लोज एंटर. आलं का? तेच आहे का चेक करा फर्स्ट साठी. बरोबर आलं. LAIP आलं का? आता ऑटोमॅटिक सगळीकडे येणार तो. इथे ड्रॅग करा आणि इकडे ड्रॅग करा. Yes. आलं. पण काही ठिकाणी काय होतं, प्रॉब्लेम देतो. बरोबर. सो तो इंडेक्स मॅच न प्रॉब्लेम रिमूव्ह होतो कुठलाही. जर ते मागं पुढे असेल तर हा व्हीलूकअपला प्रॉब्लेम देतो, सिक्वेन्स चेंज असेल तर. तर त्यासाठी इंडेक्स मॅच बेटर आहे. आता इंडेक्स मॅचचा रिझल्ट बघा. या ठिकाणी आपण इथं ड्रॅग केलं, आला. या ठिकाणी पण ड्रॅग केलं. आता याला काय झालं, एकत्र आला होता. सॉरी, याला लॉक नाही केलं मी. ठीक आहे, इंडेक्सचा फॉर्म्युला तुम्हाला दाखवला पण लॉक नाही केलं इकडे. बरोबर. आता याला लॉक करून परत एकदा बघा. ठीक आहे, इज इक्वल टू इंडेक्स. काय केलं, इंडेक्सने सुरुवात केली. ऍरे साठी काय केलं, हेडिंग सोडून पूर्ण डेटा सिलेक्ट केला. याला किती वेळा लॉक करायचं, एक वेळा. जिथून आपण आउटपुट घेतो तिथलं काही सिलेक्शन असो, टेबल ऍरे आणि व्हीलूकअप ऍरे. ऍरे म्हणलं की ते एक वेळा कॉमा. आता काय मॅच, मॅच सुरू केलं आणि या ठिकाणी मोबाईलचा पूर्ण सिलेक्ट करायचा. बरोबर. मॅच कुठे देतोय आपण, पहिलं मोबाईलला देतो. याला किती वेळा लॉक करणार, 3 वेळा. गुड. 1 2 3 कॉमा. याचा ऍरे कुठे आहे, इथं मोबाईलचा लुकअप ऍरे हा पूर्ण. याला एक वेळा सिलेक्ट. बरोबर. इथून काही घेतलं तर एक वेळा. 0 हा क्लोज केला कॉमा. आता दुसरा मॅच सुरू करायचा आणि या शीट मध्ये आता काय मॅच द्यायचं, सिटी. पहिलं मोबाईल दिला, आता त्याच्या डोक्यावर जाईल. त्याच्या पुढे जे होता, पुढं किंवा माग लेफ्ट राईटला जे आहे तो द्यायचा. आणि नेक्स्ट मॅच मध्ये काय द्यायचा, टॉपचा कंपल्सरी सिटी. सिटी काढतोय. सिटी कसं आहे आता, होरिझॉन्टल. त्याला किती वेळा लॉक करणार, 2 वेळा कॉमा. या शीट मध्ये आलं आणि पूर्ण हेडिंग सिलेक्ट केलं. याला एक वेळा लॉक करायचं कॉमा 0 ब्रॅकेट 2 वेळा क्लोज. आता बघा ट्रॅक करून. या साईडला आला का, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. लॉक केल्यानंतरच होतंय, लॉक खूप महत्वाचं आहे. लॉक प्रोसेस समजलीच पाहिजे तुम्हाला, तरच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. या ठिकाणी पण समजा आपण हा लॉक केला इथला रिमूव्ह आणि डायरेक्ट नंबर दिले. 6 नंबर किंवा 7 नंबर कॉमा 0. याला इथून ऍड केलं पण ते सेमच कॉपी होते. बरोबर. पहिल्यासाठी आन्सर येते पण दुसऱ्यासाठी येत नाही, तर दुसऱ्यासाठी मॅचच लावावा लागतो. पण तो मॅच मध्ये पूर्ण नाही देते कव्हर. बरोबर. तो हे रिमूव्ह केलं होतं आपण फक्त. ठीक आहे, मॅच हे याला किती वेळा लॉक करतो आपण, 2 वेळा कॉमा. आणि त्याचा लुकअप कुठे आहे, मोबाईल पासून पुढं. ठीक आहे, याला एक वेळा लॉक केलं, कॉमा दिला, 0 दिला, कॉमा दिला, परत एक 0 दिला, क्लोज केलं, एंटर केलं. आलं. काय होतं, तो एक सिलेक्ट आहे ना त्याच्यामुळे होत नाही. एकाचा कम्प्लीट आहे पार्ट. आलं का आता सगळं. ठीक आहे, इथं कसं आणलं आपण, मॅच दिलं तर ते ड्रॅग होते. ठीक आहे, काहीतरी लॉक मध्ये चुकलं असेल माझं, त्याच्यामुळे ते पहिल्यांदा नव्हतं आलं, आता आलं.
ठीक आहे. तर हे या साईडचं लुकअप विथ मॅच. फक्त लुकअप न काय होते, मग हे तुम्हाला चेंज करावं लागते व्हॅल्यू प्रत्येक वेळेस. कॉलम नंबर चेंज करावा. ते जर नाही करायचं असेल तर काय करायचं, सरळ सरळ मॅचचा वापर करायचा. मग ते ऑटोमॅटिक मॅच करून घेते. आणि तीच कन्सेप्ट काय, लुकअप मध्ये एक वेळेस मॅच वापरला आपण, बरोबर. ठीक आहे, इथं पण ड्रॅग करू. तर लुकअप मध्ये एक वेळा मॅच वापरायचा आणि इंडेक्स मध्ये 2 वेळा. एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, जमेल हे? हा खूप महत्वाचा फॉर्म्युला, हे डेली वर्किंग मध्ये येणारा फॉर्म्युला. कुठलाही डेटा तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल, अर्धवट माहिती आहे आणि तो टेबल कम्प्लीट करायचा आहे, तर हे एका क्लिक मध्ये पूर्ण टेबल ऍक्सेस होतो. कुठलाही कॉलम कुठेही असण्यामध्ये, बाहेर मागं पुढं, तो ऑटोमॅटिक इंडेक्स मॅच कॅच करून घेतो. म्हणजे व्ही लुकअप एक एक लावायची गरज नाही इंडेक्स मॅच असल्यावर. तो ऍट अ टाइम एकाच फॉर्म्युल्यामध्ये फक्त लॉक व्यवस्थित आलं पाहिजे. लॉक चुकला की रिझल्ट चुकलेला. ठीक आहे. रेकॉर्डिंग स्टॉप.